द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या 23व्या महोत्सवाचा शानदार प्रारंभ। 36 जणांचा रायगड जिल्हास्तरीय द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मान। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महोत्सवाचा शानदार प्रारंभ बोकडविरायातील नवी मुंबई SEZ मैदानावर मोठ्या उत्साहात आणि शानदार स्वरूपात पार पडला। शालेय विद्यार्थ्यांची कवायत, लेझिम मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती। धावपट्टूंनी करंजा येथील द्रोणागिरी देवीच्या मंदिरातून आणलेली ज्योत माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी प्रज्वलित करून या 23व्या द्रोणागिरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले। द्रोणागिरी स्पोर्ट्सचा ध्वज फडकविण्यात आला। श्री गणेशाच्या प्रतिमेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि तुह वाजेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। सदर सोहळ्यास माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, कामगार नेते भूषण पाटील, रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील, महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खार पाटील, नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, रायाजी बांदल यांचे वंशज ज्ञानोबा बांदल, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, प्रतापगड मशाल महोत्सवाचे प्रमुख आप्पा उतेकर, शिवसेना रायगड जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, द्रोणागिरी शिवसेना शहर प्रमुख जगजीवन भोईर, होप मिरर फाउंडेशन खारघरचे अध्यक्ष फिरोज शेख, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ वैशालीताई घरत आदी मान्यवर उपस्थित होते। उरण तालुक्याला अद्ययावत क्रीडांगण आणि सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे आणि येत्या 2 वर्षात ती नक्की पूर्ण करू। यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असे वक्तव्य माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री महादेव घरत यांनी केले। कामगार नेते भूषण पाटील, नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, प्राध्यापक LB पाटील यांनीही समायोजित भाषणे केली। राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंगच्या खेळाडूंनी प्रदर्शन केलं। कुमारी प्रियानी पाटील या लहान मुलीने सुरेख देवीचा जागर हे नृत्य केले। दिव्यांग मुलांनी नृत्य करून उपस्थितांची वाहवा मिळवली। रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 36 जणांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन श्री नितेश पंडित सर, किशोर म्हात्रे सर आणि सौ दर्शना माळी यांनी केले। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, उरण। महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम काटले हे सुराबद्ध केलं जातोय त्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच सुंदर एक परिषद बदलत आणि मान्यवरांना मानवंदना दिली जातंय या सुंदर अशा संचलनात मनावरती गाण्याचं आहे। सायंकाळी हा सुंदर मनोरम दृश्य या प्रचंड अशा सुसज्ज मैदानावर संपन्न होत आहे। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना त्यांनी केली आणि पाहता पाहता 23 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, त्यांच्या सहकार्यांसाठी आणि त्यांनी स्थापन केलेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनसाठी। खऱ्या अर्थाने या संपूर्ण रायगड जिल्ह्यातील हे खेळाडू एका मोठ्या उमेदीने या ठिकाणी येतात आणि त्या प्रत्येक खेळाडूला 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 140 क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची संधी मिळते आणि इतकी मोठी संधी मला असं वाटत नाही की कोणत्याही महोत्सवात मिळत असेल। इतकी छान संधी, इतकं एक छान व्यासपीठ त्या खेळाडूंना महादेवजी घरत यांनी निर्माण करून दिलेला आहे आणि म्हणून उपस्थितांच्या वतीने जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करू। याचे प्रमुख मान्यवर माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले
अनिल मालुसरे, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज, ज्ञानोबा बादल, वीरश्री दीपाऊ बादल, सुभेदार रायजी बादल यांचे वंशज, मिलिंद खारपाटील आपले संपादक, महामुंबई, प्रकाश कदम साहेब अध्यक्ष, शिवमुद्रा प्रतिष्ठान, अप्पा उतेकर, प्रतापगड मशाल महोत्सव उत्सव समिती प्रमुख, ॲडव्होकेट मारुती घोले, नितेश शेलार, श्रावणी शहा, त्याचप्रमाणे बरेच मान्यवर आज या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले आमचे कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील साहेबांनी आपल्याला एक फार मोठा व्यासपीठ निर्माण करून दिलंय आणि याचा फायदा हा आपण आपल्या सर्वांनी आपल्या प्रगती करता तो करत असताना आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असताना आपल्या गुरुजनांचा मान सन्मान ठेवून आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहून जर आपण ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर अतिशय त्याच्यामध्ये यश हे नक्की येईल. कारण असं म्हटलेलं आहे, असाध्य ते साध्य करीती सायास अभ्यास कारण तुका म्हणे. जर अभ्यास नसेल तर मात्र यातली कुठलीही गोष्ट शक्य होणार नाही. म्हणून आपण आपला अभ्यास पूर्ण हे सर्व क्रीडा प्रकार यशस्वीपणे आपण राहावे, आपली प्रगती उत्तरोत्तर अशीच होत जावी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी दर्शन घेऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो देणारा आहे तो खऱ्या अर्थाने चांगलं व्यक्तिमत्व असायला पाहिजे. भूषणजी मगाशी म्हणले, आता दिघेकर साहेब या ठिकाणी आपल्याच समाजाचे आहेत, ते कोळी समाजाचे आहेत, जरी ते उस्मानाबादचे आहेत, परंतु दिघेकर साहेब जेएनपीटी चेअरमन होते, आज ते सिडकोचे एमडी आहेत. त्यांच्याकडे नक्कीच आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊन आम्हाला मैदान मिळण्यासाठी आपण मिळून द्यावा ही विनंती केली तर कदाचित आपल्याला त्याची सुरुवात होईल आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये मैदान मिळेल अशी मला आशा वाटते. आणि म्हणून बंधूंनो, आज या ठिकाणी हा सर्व द्रोणागिरी आसुयांनी आज एवढा 23 वर्षाचा जो आपला दीर्घकाळ एका म्हणजे संघटित ठेवून आपण या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी